श्रीराम जय जय राम। अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो. मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे, म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले मग अभिमानाला त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे नडते. आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे, पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्त्व नाही. नुसता जाडजूड देह कामाचा नाही. आपले मन तयार झाले पाहिजे. मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमान रहित होता येते. नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे. भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे. आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का. तसे असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावे. ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे. आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करीत नाही. आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच, परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये. मी भगवंताचा आहे, या देहाचा नाही, असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही. जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. श्रीराम जय जय राम. श्री महालक्ष्मीची सवाई. जय जगदंब सौख्यदानी, लक्ष्मी माय जगज्जननी. जय करवीरवासिनी, नारायणी भगवती. मूळ माया वैष्णवी, अनंत ब्रह्मांडे नाचवी. नाना नाटके लाघवी परब्रह्मशक्ती. शास्त्रे पुराणे वेद स्मृती, अखंड जियेचे स्तवन करीती. अव्यक्त पुरुषाची व्यक्ती चिद्रूपिणी, विस्तारे वाढली इच्छाशक्ती. चराचरी जियेची व्याप्ती, प्राणी मंत्रांची ज्ञानज्योती. जगन्माता रामदासाचा किंकर,
सदा झाडी महाद्वार, राम नाम अलंकार, कंठी हर्षे नाचतो. जगदंबेची सवाई करताना समर्थ जगदंबेला सौख्यदायी म्हणजे सौख्य देणारी म्हणतात. ती लक्ष्मी आहे, सर्वांची माता आहे, जगताची माता आहे. करवीर म्हणजे कोल्हापूरला राहणारी आहे. नारायणी भगवान नारायणांची पत्नी आहे. ती मूळ माया आहे म्हणजे परब्रह्माचा मूळ संकल्प आहे. विष्णू पत्नी वैष्णव आहे. ती परब्रह्माची ईश्वराची शक्ती असल्यामुळे ती अनंत ब्रह्मांडे निर्माण करते, त्यांचा नाश करते, अनेक नाटके ती रचते. तिचे स्वरूप न समजण्यासारखे असल्यामुळे तिचे वर्णन शास्त्रे, पुराणे, वेद, स्मृती करतात. कारण ती अव्यक्त पुरुषाची म्हणजे परब्रह्माची छाया असते, जी शेवटी परब्रह्मात विलीन होते. तिच्या इच्छेने ती या दृश्य विश्वाचा विस्तार करते, सांभाळ करते आणि नाशही करते. प्राणीमात्रांना ज्ञान देणारी ती जगन्माता आहे. म्हणून समर्थ म्हणतात की रामाचा दास तिचे महाद्वार झाडतो आहे आणि राम नाम कंठात घेऊन नाचतो आहे. श्री तुळजापूर देवीची सवाई. धन्य तुळजापूर सुंदर, माता नांदे घरोघर. 33 कोटी सुरवर उभे असती त्या ठाया. यात्रा येतसे अपार, उदो बोलाचा गजर. गोंधळ पोत निरंतर, चमत्कार पावती. तेथे येता रामदास, श्रीराम चरणी दृढ विश्वास. अंतरी धरोनियास, राम ध्यान करीतसे. रामरूपी देवी जाली, शिवशक्ती आकारली. नामे अंतरी निवाली, लक्ष पायी ठेविल्या. तुळजापूर नगर खरोखरच सुंदर आहे, कारण तेथे तुळजाभवानीचा वास आहे. तिचे सर्वत्र नांदते आहे. तिच्या ठिकाणी 33 कोटी देव गण आहेत अशी कल्पना केली आहे. तुळजापूरच्या यात्रेत देवीच्या, तुळजापूरच्या भवानीचा उदो चाललेला असतो. एकच गोंधळ, तिचा पोत नाचवणे चालू असते. समर्थ रामदास जेव्हा तुळजापूरला आले तेव्हा त्यांना तेथेही रामरायांचे दर्शन हवे होते. तीच इच्छा मनात धरून त्यांनी रामरायांचे ध्यान केले. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की रामराय तेथे प्रकट झाले. देवी रामरूप झाली. जणू काही शिव आणि शक्तीचा एकत्र संगम झाला. तिच्या पायाची लक्ष दिल्यावर, तिचे ध्यान करून देवी अंतरातून निवाली शांत झाली. श्री तुळजाभवानी स्तोत्र. अनंत युगाची जननी तुळजा रामवरदायिनी. तिचे स्वरूप उमजोनी राहे तो ज्ञाता. शक्ती वीण कोण आहे हे तो विचारोनी पाहे. शक्ती विरहित न राहे येश कीर्ती प्रताप. शिवशक्तीचा विचारू अर्धनारी नटेश्वरू. दास म्हणे हा विचारू तत्वज्ञानी जाणती. तुळजादेवी ही अनंत युगांची जननी आहे. अनंत युगे तिने निर्माण केली आहेत. निर्गुण निराकार परब्रह्माला एकदा मी एकटा आहे अनेक व्हावे अशी इच्छा झाली. हा संकल्प निर्माण झाला. तो संकल्प म्हणजे मूळ माया असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्या मूळ मायेची 2 अंगे, एक ज्ञानमय, दुसरे शक्तिमय म्हणजेच गणेश आणि शारदा. त्या शक्तिमय अंगाची विविध रूपे स्वामी कोल्हापूरची अंबाबाई, सप्तशृंगी, रेणुकामाता, तुळजामाता इत्यादी. या तुळजाभवानीला रामवरदायिनी का म्हणतात त्याची एक गोष्ट आहे. श्रीराम सीतामाईला शोधत असताना शोक करत होते, विलाप करत होते. तेव्हा शंकर व सती दक्षकन्या तेथून जात असताना शंकरांनी श्रीरामांना वंदन केले. तेव्हा सतीला आश्चर्य वाटले. ह्याला शंकर का वंदन करत आहेत असे तिला वाटले.
हा कसला देव असे तिला वाटले. तिने श्रीरामांची परीक्षा घ्यायचे ठरवले. ती सीतेचा वेश घेऊन रामांसमोर आली. पण श्रीरामांनी तिला ओळखले व हात जोडून विचारले, देवी, आपण येथे कशा आणि आमचे आराध्य शंकर महाराज कोठे आहेत? तेव्हा सतीचा भ्रमनिरास झाला. तिने रामांना आशीर्वाद दिला. तू रावणाचा वध करशील असा आशीर्वाद दिला. तुळजा तुळजा असे सांगितले म्हणजे दक्षिणेकडे जा असे सांगितले. म्हणून तुळजा भवानी अशी ही रामवरदायिनी तुळजाभवानी श्री समर्थ रामदासांची आराध्य देवता होती. समर्थ म्हणतात, सर्वांचे मूळ हे माया, मूळ माया म्हणूनिया. सृष्टीची आदिशक्ती हे आदिशक्ती म्हणूनिया. तुळजाभवानी आदिशक्ती आहे, कारण तिने सृष्टी निर्माण केली. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.